नमस्कार मित्रो, स्वागत आहे आपल्या दत्ता चौले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. राज्यातील तब्बल 253 तालुके हे विशेष पॅकेजसाठी पात्र करण्यात आलेले आहेत. मग अशामध्येच असा एक जिल्हा आहे ज्यामध्ये एकही तालुका पात्र करण्यात आला नाही, किंबहुना संपूर्ण जिल्हा वगळण्यात आलेला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये खुद्द कृषी मंत्री यांनी भेट घेतली होती, तिथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि त्याची पुष्टताही केलेली आहे. ज्या जिल्ह्यामधला असा एक तालुका आहे मुखेड, ज्यामध्ये की मराठवाड्यात सर्वाधिक बाधित झालेला तालुका म्हणून घोषित करण्यात आला होता. तिथेही मनुष्याची हानी झालेली आहे, जमिनी खरडून गेलेल्या आहेत, पशुधनाचं नुकसान झालेलं आहे. इतकंच काय तर घराचंही आणि झोपडीचंही नुकसान झालेलं आहे. मग इतकं सारं नुकसान झालं असताना या नांदेड जिल्ह्यावरती अन्याय का झाला आहे, नेमकं याबद्दल पालकमंत्र्यांना विचारलं असता त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि जी-आरची होळी करून शेतकऱ्याने त्यांचं मनोगत काय व्यक्त केलं, या सर्व गोष्टीची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यापूर्वी जर चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती आणि अपडेट्स तुम्हाला वेळेत आणि अचूक मिळत राहतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, नांदेडसारख्या जिल्ह्यामध्ये जिथं की क्षेत्रफळ जास्त आहे आणि न भूतो न भविष्य मराठवाड्यात म्हणायचं झालं तर सर्वाधिक बाधित आणि सर्वात अगोदर बाधित झालेला म्हणजे जून जुलैमध्ये जे अतिवृष्टी झाली आणि नदीपात्रा शेजारची जी गावं आहेत हे सगळ्यात अगोदर मराठवाड्यात बाधित होण्यासाठी नांदेड जिल्हा हा प्रथम स्थानात आहे. जून जुलैमध्ये जी अतिवृष्टी आणि पुराची परिस्थिती नांदेड जिल्ह्यावर ओढावली होती, त्यामध्ये मनुष्याची हानी झाली आहे, पशुधनाची हानी झालेली आहे, त्यासोबतच जमिनीही खरडून गेलेल्या आहेत. मग असं असताना सुद्धा आपण पाहतोय की कालचा जो जी-आर काढण्यात आलेला आहे विशेष रिलीफ पॅकेजचा, त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश का नाही आहे. मग नेमकं याबद्दल चौकशी केली असता पालकमंत्री अतुल सावे यांचं काय म्हणणं आहे की नांदेड जिल्ह्याला सर्वात अगोदर मदत ही करण्यात आलेली आहे. जवळपास 553 कोटी इतका निधी हा मदतीसाठी मंजूर करण्यात आला होता आणि याचीच जे काय मदत वाटप ही लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्याच कारणामुळं या नांदेड जिल्ह्याला या यादीतनं वगळण्यात आलेलं आहे. हे झालं सत्ताधारी मंडळीचं. मग आपण थोडक्यात जाणून घेऊया की शेतकऱ्यांचं काय मनोगत आहे. होती तर महाराष्ट्र शासनाने नांदेड जिल्ह्याचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये केला कशामुळे नाही, आणि ही जी घटना घडली 5 माणसं मयत आहेत ही नैसर्गिक आपत्ती नाही म्हणून जर त्यांनी जर नांदेड जिल्ह्याचा समावेश केला नाही तर ही एक घडून आलेली आपत्ती आहे आणि त्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्याचा गुन्हा दाखल का केला नाही याची माहिती शासनाने द्यावी आणि आम्ही या शासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो. आजपर्यंत जेवढ्या प्रमाणात मुखेड तालुक्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली तेवढ्या प्रमाणात महाराष्ट्रात कुठेही झाली नव्हती अशी माहिती दत्तात्रय भरणेंनी दिली होती. ती माहिती त्यांनी देऊन सुद्धा नांदेड जिल्ह्याचा समावेश सर्वात शेवटी म्हणजे आतापर्यंत झालेला नाही, तरी या सणाचा आम्ही जाहीर निषेध करतो. आपण शेतकऱ्यांचंही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे, त्यांचा आक्रोशही आपण पाहिलेला आहे की त्यांच्यावरती हा अन्याय का झाला आहे, की याला नैसर्गिक आपत्ती म्हणून जर घोषित केलेलं असेल तर मग यादीत का नाव समावेश नाही आहे, आणि नैसर्गिक आपत्तीत नसेल मनुष्य घडीत जर आपत्ती असेल तर ज्या कुठल्या अधिकाऱ्यामुळं ही जी पुराची परिस्थिती ओढावली होती त्याला अद्यापर्यंत निलंबित का नाही केलं. आणि खरं आहे, राज्यातल्या सर्व शेतकऱ्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातलाही शेतकरी तितकाच बाधित आहे, त्यालाही मदतीची तितकीच गरज आहे. परंतु सरकार जे सांगते की 553 कोटीचं पॅकेज हे अगोदरच जाहीर करण्यात आलं आहे, त्याची मदत अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे का? जर ती पोहोचली असती तर आज शेतकऱ्यांनी त्या जी-आरची होळी केली नसती आणि त्यांना जर अगोदर नुकसान झालेलं आहे, जून जुलैमध्ये नुकसान झालेलं असेल तर त्यांना मदतही इतर जिल्ह्यापेक्षाही अगोदर मिळायला हवी होती, पण अद्यापही त्यांना मदत मिळालेली दिसत नाही आहे. मग नेमकं अडचण काय आहे, या मदतीची वाटप का सुरू झालेलं नाही आहे, कुठं अडकलेलं आहे, याबद्दल सरकारनं स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं की ही जी काही मदत आहे 553 कोटीची नांदेडकरांपर्यंत पोहोचायला का उशीर होत असेल आणि नांदेडकरांना याचा फायदा कधीपर्यंत होणार आहे? आता दिवाळीच्या तोंडावरती जर शेतकऱ्याला फुलना फुलाची पाकळी जर त्यांच्या हातात आणि खात्यात जर काही पैसे पडत नसतील तर त्यांनी सणाचा साजरा कसा करायचा हाच मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आशा करूया की येणाऱ्या काही काळात लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्याच्याशी निगडीत जर काही अपडेट्स असतील तर मी तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी माझी तुम्हाला विनंती परत एकदा की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.